रोल. नमस्कार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज फलटण मध्यवर्ती कार्यालयामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या फलटण येथील कार्यालयातून आम्ही मराठा समन्वयक भूमिका मांडत आहोत की शासनाने जो 10% आरक्षणाचा निर्णय विशेष अधिवेशन घेऊन केलेला आहे, खरं तर मराठा समाजाची 10% आरक्षणाची मागणी नव्हतीच. मराठा समाजाची मागणी होती 50%च्या आतून ओबीसी कोट्यातून कुणबी मराठा म्हणून आरक्षण द्यावं. क्रमांक 2 ला आज जो आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन केला असं सांगतायत. हे आरक्षण मिळाल्याने मराठ्यांना यापूर्वी जो ईडब्ल्यूएस मधून लाभ मिळत होता, खऱ्या अर्थानं ईडब्ल्यूएस केंद्राचं आणि राज्याचं जे आरक्षणामध्ये 10% पैकी 8% मराठ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी संधी मिळाली जायची, तो ईडब्ल्यूएसचा लाभ टिकणार का, ते ईडब्ल्यूएस राहणार का, हा आमचा संभ्रम झालेला आहे. जाणकार लोकांच्या मते यापुढे ईडब्ल्यूएसचा लाभ मराठ्यांना होणार नाही, आणि जर मराठ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ होणार नाही तर राहिलेलं जे 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे त्याचा लाभ विशेषतः ब्राह्मण असतील, जैन असतील, इतर समाजाला मिळतो. खऱ्या अर्थानं जैन मारवाडी समाज प्रामुख्याने व्यवसाय नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उद्योगाच्या मागे असतात, आणि मग राहतं कोण तर ब्राह्मण समाज. मग जर 3% ब्राह्मण समाजाला जर 10% आरक्षण असेल आणि 35% मराठ्यांना सुद्धा 10% आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय केला असेल, तर निश्चितपणानं आम्हाला शंका उपस्थित होती की शिंदे साहेब त्या दिवशी नक्की त्याच्या भानात होते का, किंवा कशा प्रकारे हा निर्णय घेतला, आम्ही साशंक आहोत. येत्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी. येत्या 2 तारखेला बारामती येथे तिथं बस स्टॉपचं उद्घाटन आहे, एसटी बस स्टॉपचं. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी तुम्ही 2-3 दिवसामध्ये आपला निर्णय सांगा, आमचा संभ्रम दूर करा की ईडब्ल्यूएस मराठ्यांना मिळणार काय नाही मिळणार. आणि जर ईडब्ल्यूएस आमचं गेलं असेल तर ही फसवी घोषणा आहे. म्हणजे आमचं 8% आरक्षण हक्काचं गेलं आणि तुम्ही या ठिकाणी सांगताय आम्ही तुम्हाला 10% दिलं, म्हणजे तुम्ही 2% वाढवलं. पण ज्या समाजाने गेल्या 2016 पासून लाखोचे मोर्चे काढले, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केली, आमच्या माय मावल्या रस्त्यावर उतरल्या, आणि एवढं करून जर तुम्ही आम्हाला 2% वाढवून देताय आणि ब्राह्मण समाजाच्या वाट्याला तुम्ही उर्वरित 10% ठेवताय, तर हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्यावर अतिशय मोठा अन्याय आहे. आणि ह्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मराठा सज्ज आहे. जर तुम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये भूमिका स्पष्ट केली नाही तर शिंदे साहेबांना, मुख्यमंत्री असतील किंवा इतर 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांना मराठा बारामतीच्या एसटी स्टँडचं उद्घाटन करू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही काहीही ताकद लावा, महाराष्ट्रातले पोलीस लावा, मिलिटरी लावा, काही लावा, मराठा काय असतो आणि मराठा कसा गनिमे कावा करतो हे तुम्हाला 2 तारखेला बघायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही भूमिका जाहीर करू नका. आणि मराठ्यांना शिंदे साहेब इतक्या हलक्यात घेऊ नका. कुणीही एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातला मराठा तुमच्याकडे बघतोय, मराठा समाजाचा घटक. जर तुम्ही शिंदे आडनाव लावून जर महाराष्ट्रातल्या मराठ्यांची फसवणूक करत असाल तर मराठ्यांच्या पोरांचं आता असं मत येतंय की शिंदे काढा आणि देशपांडे कुलकर्णी आडनाव लावा, हेच आडनाव तुम्हाला उद्याच्या काळामध्ये शोभेल. आणि जर एवढी घोर फसवणूक तुम्ही करणार असाल तर कदापिही तुम्हाला बारामतीत मराठा पाऊल ठेवू देणार नाही. आणि बारामतीचा जरी कार्यक्रम तुम्ही कॅन्सल केला तरी उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती होईल. यापेक्षा येत्या 2-3 दिवसामध्ये आपली भूमिका स्पष्ट करा. जरांगे पाटलांनी मागणी केली ना, आम्हाला 50%च्या आतून कुणबी मराठा म्हणून दाखले देऊन आरक्षण द्या, ती आम्हाला योग्य वाटते, ती आम्हाला मान्य आहे. तुम्हाला ही भूमिका मागितलीच नव्हती 10%, आणि तुम्ही फसवण्यासाठी हे दिलाय. म्हणजे मंत्रिमंडळातल्या तुमच्या काही सहकाऱ्यांच्यासाठी तुम्ही जर ही भूमिका घेत असाल तर मराठा समाज तुमच्या बरोबर असणार नाही. मराठा समाज तुमची जागा तुम्हाला दाखवेल, आणि मराठ्यांना हलक्यात घेण्याचं पाप करू नका. या भूमिकेच्या आम्ही मांडण्याच्या पूर्वी बारामतीच्या समन्वयकांशी सुद्धा आम्ही संवाद साधलेला आहे. बारामती असेल, फलटण असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, माळशिरस असेल, ह्या आसपासच्या तालुक्यासह आमचं असं आव्हान आहे, पश्चिम महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांनी 2 तारखेला बारामतीकडे कूच करावी, आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीतून ह्या लबाडांना हाकलून देण्याकरता मराठा समाजाने आता सज्ज राहावं, असं आव्हान मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं करतो. धन्यवाद.